आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 41। तर इथून आपल्याला सगळ्यात पहिले तर सेशनचा परिचय पाहायचा आहे। सेशनचा परिचय पाहून घ्या। त्यामध्ये आपल्याला याच्यातनी ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे आणि ऑफिस स्किल्स मध्ये आपल्याला एक व्हिडिओ दिलेला आहे तर एनजीओ डोनेशन प्रपोजल मध्ये, तर तो व्हिडिओ पहिले आपल्याला पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक मध्ये जा नेहमीप्रमाणेच आणि त्यामध्ये आपल्याला पहिलं नॉलेज चेक सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न पॉवर पॉइंट स्लाइडवरील इमेज बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स घ्यायला म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला पिक्चरवर राईट क्लिक करणे आणि पिक्चर बदलणे हे त्याचं उत्तर असणार आहे। आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा। तुमच्या प्रेझेंटेशनला कुठल्या टॅब मधून थीम सिलेक्ट करून तुम्ही अप्लाय करू शकता म्हणत आहे। तर थीम देण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। तुम्ही पॉवर पॉइंट मधील प्रेझेंटेशन व्ह्यू ग्रे स्केल मध्ये चेंज केला आहे, पुन्हा कलर व्ह्यू मध्ये तो बदलण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक कराल म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला बॅक टू कलर व्ह्यू वर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। जेव्हा तुम्ही एखादी फाईल तुमच्या डिव्हाइसवर किंवा कॉम्प्युटरवर सेव्ह करतात तेव्हा नंतर पुन्हा ती तुम्ही कशामधून ऍक्सेस करू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर जिथे तुम्ही ती सेव्ह केलेली आहे त्या ठिकाणून ते आपण घेऊ शकतो, म्हणून याचं उत्तर पहिलंच आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि स्कोर सुद्धा या ठिकाणी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक झाल्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे, तर इथून स्टार्ट करायचं आहे। तर पहिला प्रश्न, मजकूर हायलाइट करण्यासाठी आणि वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला जातो, म्हणून टेम्पलेटमध्ये दिलेला गुडविल ऑर्गनायझेशन निवडलेला मजकूर ठळक करा म्हणत आहे। तर ठळकसाठी इथे बोल्डचा ऑप्शन्स वापरा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणतीही प्रतिमा घालण्यासाठी तुम्ही इन्सर्ट टॅबवरील इमेजेस ग्रुप वापरू शकता म्हणत आहे। तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, पिक्चर्सवर जायचं आहे, इमेजला सिलेक्शन करा आणि इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपण चित्र टाकू शकतो आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू करता किंवा एखाद्या विद्यमान प्रेझेंटेशन मध्ये बदल करता तेव्हा ते सेव्ह करणे महत्त्वाचे असते। लवकर आणि वारंवार सेव्ह केल्याने तुमचे काम हरवण्यापासून वाचू शकते, त्यामुळे एनजीओ डोनेशन प्रपोजल म्हणून सेव्ह करा म्हणत आहे। तर फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, त्यानंतर सेव्ह ॲज वर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉपवर निवडायचं आहे डेस्कटॉप, त्यानंतर इथे नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर ओके करा आणि आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पॉवर पॉइंट वापर करताना आणखी अनेक थीम प्रदान करते आणि तुम्हाला आवडणारी थीम तुम्ही निवडू शकता। आता दिलेल्या सादरीकरणासाठी फेस थीम निवडा म्हणत आहे। तर थीम निवडण्यासाठी इथे डिझाईन टॅब मध्ये जा, त्यानंतर इथे मोर वर जायचं आहे आणि यातून 2 नंबरची थीम इथून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट होऊ द्या। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि इथे स्कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करा। यामध्ये 4 प्रश्न आहेत, तर इथून स्टार्ट करायचं आहे। तर पहिला प्रश्न, एनजीओ डोनेशनसाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी योग्य टेम्पलेट ओळखा म्हणत आहे। तर याचं उत्तर पहिलेच आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। तुम्ही डाटा ऑप्शन्स क्लिक करून ऑब्जेक्टवर अप्लाय केलेल्या अॅनिमेशनची दिशा बदलू शकतो म्हणत आहे। तर याचं उत्तर इफेक्ट ऑप्शन्स आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। खालीलपैकी कोणता ऑप्शन तुम्हाला एमएस पॉवर पॉइंट मध्ये निवडलेल्या आकाराचा कलर बदलून देईल म्हणत आहे। तर यासाठी शेप फिल हा ऑप्शन वापरला जाते। तुम्ही एमएस पॉवर पॉइंटच्या ऑनलाईन व्हर्जन मध्ये एनजीओ डोनेशन प्रपोजल देखील तयार करू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपण पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर याला क्लोज करा। त्यानंतर आपल्याला सोडवायचं आहे बघा गाइडेड डू इट युअर सेल्फ, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर हे टेक्स्ट असलेला टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा आणि त्याचा कलर रेड करा म्हणत आहे। कशा पद्धतीने करायचं आहे खालील पद्धतीने सांगत आहे।
तर त्या नावाला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. ज्याला सांगितलं असेल त्याच्या प्लेस होल्डरला अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर फॉन्ट कलर मध्ये जा आणि त्यातून रेड कलर करायचा आहे. तर रेड झालेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर ब्लँक स्लाइड घेण्यासाठी न्यू स्लाइड वर जा आणि त्यातून ब्लँक स्लाइड घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये माय पोर्टफोलिओ टेक्स्ट सिलेक्ट करा आणि सेंटरला अलाइन करा. त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी तसेच बोल्ड करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर कशाला सांगितलेलं आहे त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. तर माय पोर्टफोलिओ या शब्दाला सांगत आहे तर त्या शब्दाला सिलेक्शन करा. फॉन्ट मध्ये जायचं आहे. फॉन्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला बेल एम्प्टी हा नावाचा फॉन्ट घ्यायचा आहे. तर या ठिकाणी दिसत असेल तर इथून घ्या. बघा या ठिकाणी दिलेला फॉन्ट, इथून तो फॉन्ट निवडा आणि ते त्यानंतर काय म्हणत आहे बोल्ड करा म्हणत आहे. तर इथून त्याला बोल्ड करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा स्लाइड नंबर 3 मधून आय हॅव डॅश इयर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट साइज 20 आणि फॉन्ट एरियल नॅरो करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर स्लाइड क्रमांक 3 मध्ये म्हणत आहे तर स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा. ज्या नावाला सांगितलं असेल त्या नावाच्या प्लेस होल्डरला सिलेक्शन करा अशा प्रकारे. त्यानंतर साईज मध्ये जा आणि जी साईज 20 करायची आहे आणि त्याचा फॉन्ट कोणता करायचा एरियल नॅरो. तर फॉन्टच्या फॉन्ट मध्ये जायचं आहे आणि याच्यातून त्याला एरियल नॅरो नावाचा फॉन्ट घ्यायचा आहे. तर ते फॉन्ट आपला ए वर असणार आहे. तर व्यवस्थित चेक करा. बघा या ठिकाणी आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला राईट ला अलाइन करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर याच्यासाठी आपल्याला ज्या नावाला सांगितलं असेल त्या नावाच्या प्लेस होल्डरला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि त्यानंतर इथून राईट अलाइनमेंट वर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं गाइड टू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि स्कोर सुद्धा पूर्ण आलेला आहे. त्यानंतर शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आपल्याला. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न लॅन साठी सर्वात सामान्य स्टँडर्ड काय आहे म्हणत आहे. तर त्याचं उत्तर इथरनेट आहे. इथरनेट वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सर्वाधिक हॉटस्पॉट कोणते तंत्रज्ञान वापरते म्हणत आहे. तर वायफाय आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मॅन म्हणजेच मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कची सामान्य रेंज किती असते म्हणत आहे. तर 100 मैलापर्यंत असते ते. त्यानंतर वॅनचा अर्थ काय आहे म्हणत आहे. तर वॅनचा अर्थ बघा वाईड एरिया नेटवर्क आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय म्हणत आहे. तर नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे नेटवर्कची भौतिक रचना आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. आज कोणती टोपोलॉजी सर्वात जास्त वापरली जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर स्टार टोपोलॉजी आहे. वॅनचा मुख्य उपयोग काय आहे म्हणत आहे. तर वॅनचा मुख्य उपयोग हा जागतिक इंटरनेट प्रवेश प्रदान करणे आहे. जगातील सर्वात मोठे वॅन कोणते आहे म्हणत आहे. तर जगातील सर्वात मोठे वॅन हे इंटरनेट आहे. कोणत्या नेटवर्क टोपोलॉजी मध्ये बस नावाची सामान्य केबल्स वापरली जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर बस नेटवर्क्स आहे. TCP IP कशासाठी वापरला जातो म्हणत आहे. तर इंटरनेटवर डेटा प्रसारित किंवा ट्रान्समिशन करण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 41 कंप्लीट सोडवायचं आहे.